तुमच्या आरोग्याचं कवच तुम्हीच आहात. आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत 3 दोष, 3 मल आणि सप्तधातू. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आयुर्वेद आपल्या आयुष्याची विभागणी 3 विभागांमध्ये करत असतं: बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. बालवयामध्ये आपल्या शरीरामध्ये कफदोष अधिक असतो. बघा, लहान मुलांमध्ये आपल्याला आढळून येतं सर्दी, खोकला या तक्रारी वारंवार असतात. त्यानंतर येतं तारुण्य, त्यामध्ये आपल्या शरीरातला पित्तदोष अधिक असतो. ऍसिडिटी, जळजळ, डोकेदुखी, चेहऱ्यावरती येणारं पिगमेंटेशन, ह्या सगळ्या तक्रारी आपल्याला तारुण्यात जाणवतात. आणि तिसरं म्हणजे वार्धक्य, त्यामध्ये वातदोषाचं प्राधान्य असतं. वातदोष जेव्हा वार्धक्यामध्ये म्हणजे अधिक असतो तेव्हा आपल्याला साइन्स अँड सिम्पटम्स काय दिसतात? गुडघा दुखतो, अंग दुखतं, झोप वेळेवर येत नाही, भूक कमी लागते, वजन कमी होत जातं. ही सगळी वातदोषाची लक्षणं आपल्याला वार्धक्यामध्ये दिसतात. आयुर्वेदाने इतकं सुंदर वर्णन केलंय की जे आपल्याला आपल्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये पण जाणवतं. जसं की सकाळी कफदोष अधिक असतो, दुपारी पित्तदोष अधिक असतो आणि रात्री वातदोष अधिक असतो. आणि म्हणून आपण म्हणतो ना, रात्री जागरण जास्त वेळ करू नकोस, वात प्रकोप होईल, झोप शांत लागणार नाही, दुपारी वेळेवरच जेवायला हवं, नाहीतर ऍसिडिटी होईल. आणि अगं, सकाळी उठल्या उठल्या फळं कुठे खातेस? खोकला नाही का होणार? सो आपल्या पूर्वापार पद्धतीने जे सुरू आहे ते अत्यंत योग्य आणि आयुर्वेदाला अनुसरून आहे. आपण ऋतूनुसार सुद्धा ऋतुचर्या, दिनचर्या फॉलो करत असतो. पण हे जे 3 दोष आहेत ना, आपल्या शरीराचा आधार आहेत: वात, पित्त आणि कफ. क्लिनिकमध्ये जेव्हा आपण पेशंटचं नाडी परीक्षण करतो त्यावरून आपल्याला पेशंटकडे बघून अंदाज येतो की अरे, हा वात प्रकृतीचा व्यक्ती जो कृश असतो, पित्त प्रकृतीचा व्यक्ती मध्यम बांध्याचा असतो आणि कफ प्रकृतीचा व्यक्ती थोडासा स्थूल असतो किंवा एकदम छान गोरा वर्ण त्याचा असतो. पित्त प्रकृतीचा वर्ण असतो, त्याचा रंग गव्हाळ असतो आणि वात प्रकृतीचा रंग हा सावळा असतो. अशी लक्षणं, विविध ओळखायची स्वरूपं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत. त्यानंतर येतात ते म्हणजे आपले सप्तधातू: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे आधारस्तंभ आहेत. आपला रसधातू बघा, पाणी म्हणजे पहिला धातू आहे. जर पहिला धातू आपला चांगला तयार झाला तर इट्स अ चेन, मग पुढचा धातू चांगला तयार होतो. रसधातू आपल्याला कशातनं मिळतो? तर सगळी फळं हे आपली रसाळ असतात. बघा, आपण जेव्हा काही फळभाजी, टोमॅटो जे आहे, टोमॅटो खाल्ला तरी तो रसाळ आहे, त्यातनं आपलं रसधातूचं प्रीणन असतं. शहाळ्याचं पाणी, मोसंब्याचं ज्यूस, हे सगळं रसधातू प्रीणन करतात. जसं की धने जिरे पाणी, लाया. तर हा रसधातू बिघडल्यावर आपल्याला चेहऱ्यावर वांग येणं, चेहऱ्यावरती काळे डाग येणं, आपली त्वचा सुरकुत्या पडणं, अंगावर शीतपित्त होणं, अशी अनेक लक्षणं आपल्याला ह्यामध्ये दिसतात. त्याचबरोबर पुढचा जो धातू आहे तो म्हणजे रक्तधातू. रक्ताला जीवन म्हटलंय. रक्त आपल्या शरीरामध्ये इतकं महत्वाचं आहे. आपण म्हणतो ना, ते व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला कधी काय लागलं की आपण म्हणतो पटकन त्याच्यावर हळद लाव बघू. शरीरामध्ये अशी काही सिस्टीम असते म्हणजे ब्लिडिंग टाइम आणि क्लॉटिंग टाइम, म्हणजे त्यानुसार तिथे बरोबर ते रक्त वाहणं थांबतं. त्यानंतरचा धातू आहे तो रस, रक्त, मांस. मांस म्हणजे बघा, आपण जे काही फॅटी पोर्शन्स खातो, कार्ब्स खातो, त्यांनी मांसधातू तयार होतो. मांसाने मांस वर्धयेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी काही नॉनव्हेज सूप्स असतात त्यांनी तुमच्या मांसधातूचं प्रीणन होत असतं. म्हणजे ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी आपण कार्ब्स जास्त खाल्ल्यावर त्यांचं वजन वाढेल का? तर नक्कीच वाढेल. पण जर त्यांचा पहिला धातूच दूषित असेल तर त्यांचं वजनही वाढणार नाही. त्यामुळे पहिल्या धातूपासून आपल्याला हे सगळं सुधारायचं असतं. म्हणजे पहिला धातू चांगला तयार झाला तर पुढचा धातू तयार चांगला होत असतो. रस, रक्त, मांस, मेद. मेद म्हणजे काय? तर तूप, तेल हे आपल्या आहारात असायला पाहिजे. लुब्रिकेशन बघा, आपले सगळे जॉईंट्स आहेत, जॉईंट्समध्ये सायनोव्हियल फ्लुइड असतं, ते कमी झालं तर पायातनं कटकट आवाज येतो, मानेमध्ये वेदना होतात. जसं आपल्या घरातलं दार असतं, जर ते दार आहे ते उघडताना कटकट आवाज यायला लागल्यावर आपल्याला समजतं ना की अरे हो, इथे काहीतरी ग्रीस लावायची गरज आहे. तसंच तुमच्या शरीरात होत असतं. मांस, मेद, अस्थि. आता अस्थि धातू तर सगळ्यात महत्वाचा आहे. मसल्स येतात, त्याच्यामध्ये तुमचे बोन्स येतात. आजकाल आपण बघतो की बऱ्याच पेशंट्समध्ये हे व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3 हे कमी असतं. कारण बऱ्याच वेळेला आपलं हल्ली काम हे घरून होत असतं. कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये बाहेर पडण्याचीच वेळ येत नाही. पूर्वी घरामध्ये नाचणीचं सत्व किंवा राजगिरा
राजगिरा हे पदार्थ वरचेवर आहारामध्ये डेली शेड्यूलमध्ये असायचे. ते असल्यावरती कॅल्शियमचा स्रोत भरपूर मिळाला की आपली हाडं व्यवस्थित राहतात, हाडं ठिसूळ होत नाही. आणि अस्थिधातूसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो तुमचा नियमित व्यायाम करताना तो महत्वाचा आहे. त्याच्याच बरोबर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा. मज्जा धातू अतिशय महत्वाचा आहे. मज्जा म्हणजे तुमची बुद्धी, आणि ह्यासाठी मज्जा धातूसाठी सगळी ड्रायफ्रुट्स मी म्हणेन की कोहळा असतो बघा, कोहळा, पेठा, हे सगळं बुद्धिवर्धक आहे. जायफळ बुद्धी वाढवण्यासाठी, ब्राह्मी, शंखपुष्पी अशी वेगवेगळी औषधं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहेत की ज्यामुळे तुमची मज्जा ही वाढत असते. बऱ्याच जणांना अनेक वेळा भ्रम निर्माण होतो, म्हणजे डिप्रेशन, नैराश्य. मग अशा वेळी या पेशंट्समध्ये आपल्याला मज्जाधातूवर्धक औषध द्यायला लागतं. सोपं असं मज्जावर्धक औषध तुम्हाला माहितीये का? ते म्हणजे आपल्या घरी असणारं पाणी जे गरम करायचंय आणि त्याच्यामध्ये एखादं सोन्याचं वळं घालून ठेवायचं की हे मज्जावर्धक आहे. गोल्ड वॉटर थेरपी आपण त्यांना म्हणतो. तुम्हाला याची माहिती असेल तर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा धातू म्हणजे शुक्र. शुक्र म्हणजे काय? आपल्यातलं वीर्य, ताकद. तर ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं दूध, दुधापासून बनवलेले पदार्थ, पण पनीर वगैरे अजिबात नाही. सर दूधजन्य पदार्थ, बदाम याचा उपयोग आपण शुक्र धातू वर्धनासाठी करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं सार म्हणजे ओज. बघा तुम्ही जो आहार घेता ना त्यापासून हे धातू तयार होतात, मल तयार होतं. सारकिट्ट विभाजन होतं, म्हणजे अन्नापासून तुमचे धातू बनतात आणि या धातू बनल्यानंतर त्यापासून सारकिट्ट विभाजन होऊन मल तयार होतात. आणि या मलांमध्ये जर बिघाड असेल तर मग कॉन्स्टिपेशन होतं, युरिन प्रॉब्लेम्स होतात आणि घामाला वास येणं. म्हणजे हे तिन्ही तुमचे मल आहेत. जर हे तुमचे तिन्ही मल नीट असतील तर का तुम्हाला किडनी प्रॉब्लेम्स होतील, का तुम्हाला लिव्हर प्रॉब्लेम्स होतील? जर तुम्हाला तुमचं आरोग्य उत्तम ठेवायचंय तर 3 दोष, सप्तधातू आणि 3 मल ह्यांना तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचंय. तुमच्या आरोग्यासाठी काय अहितकर आहे, काय हितकर आहे ह्याची माहिती ज्याच्यामध्ये आहे तो म्हणजे आयुर्वेद. आणि तुम्हाला माहितीये का, तुम्ही जे अन्न सेवन करतात त्या अन्न सेवनापासून तुमचे धातू तयार होतात, तुमचं शरीर तयार होतं. पण सगळ्यात महत्वाचं काय तयार होतं माहितीये का? तुमचं मन. तुमच्या आहारापासून तुमचं मन तयार होतं आणि हे मन जे आहे ना हे विचारांना निर्माण करतं. तुमचे विचार चांगले असतील, आरोग्य उत्तम राहतं. सो सगळ्याचा बेस काय माहितीये का? तुमचं आरोग्याचा बेस आहे तुमचा आहार, तुमचा व्यायाम आणि तुम्ही किती वेळ झोप घेता हे अत्यंत महत्वाचं आहे. मग आजपासून एक लक्षात ठेवा, नियमितपणे व्यायाम करा, आहाराच्या वेळा सांभाळा, झोप पूर्ण घ्या आणि बघा तुमचे त्रिदोष, तुमचे सप्तधातू आणि तिन्ही मल ही तुमची ताकद बनतील आणि तुमचं आरोग्य उत्तम राहील.